चला तर मग मालिकेच्या 16 जानेवारीच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना प्रचंड थरार, भावना आणि मोठे खुलासे पाहायला मिळणार आहेत. हा भाग थेट पोलीस स्टेशनमधून सुरू होतो, जिथे महिपतची चौकशी अजूनच कडक करण्यात आलेली असते. इन्स्पेक्टर सावद, अर्जुन आणि चैतन्य महिपत समोर उभे असतात. महिपत अजूनही शांत असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा एक वेगळाच आत्मविश्वास दिसत असतो. अर्जुन त्याला थेट विचारतो की ह्या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे. महिपत मात्र हसून उत्तर देतो आणि म्हणतो की जर तो बोलला तर अनेक लोकांचे खरे चेहरे समोर येतील आणि ते सत्य ऐकण्याची ताकद सगळ्यांमध्ये नसेल. ही गोष्ट ऐकून अर्जुनचा संशय आणखी वाढतो. त्याला आता पक्की खात्री वाटू लागते की या सगळ्यामागे कोणीतरी मोठा माणूस आहे आणि तो अगदी जवळचाच आहे. अर्जुनच्या डोक्यात नागराज आणि प्रिया ही दोन नावं सतत फिरत असतात. नागराजचे पोलीस स्टेशनमध्ये येणे, महिपतला सुमनबद्दल प्रश्न विचारणे आणि प्रियाची सततची घबराट, या सगळ्या गोष्टी अर्जुनला खूप संशयास्पद वाटत असतात. चैतन्यही अर्जुनला सांगतो की नागराज काहीतरी मोठं लपवत आहे. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सायली अर्जुनजवळ बसलेली असते. अर्जुनला बरं वाटत असलं तरी सायलीची काळजी काही कमी होत नाही. ती त्याला औषध वेळेवर घ्यायला सांगते, जेवण भरवते आणि सतत त्याच्याशी बोलत राहते. अर्जुन सायलीकडे पाहून हसतो आणि तिला सांगतो की तिची ही काळजीच त्याला लवकर बरे करते. सायलीच्या डोळ्यांत मात्र भीती आणि प्रेम दोन्ही दिसत असतात. तिला एकच भीती सतावत असते की अर्जुनला पुन्हा काही होऊ नये. घरी मात्र प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. महिपत पकडला गेल्यामुळे तिची झोप उडालेली असते. ती सतत विचार करत असते की जर महिपतने पोलिसांसमोर आपलं नाव घेतलं तर सगळं संपेल. ती नागराजला फोन करून विचारते की आता पुढे काय करायचं. नागराज मात्र तिला शांत राहायला सांगतो, पण त्याच्या आवाजातही भीती लपलेली असते. तो प्रियाला सांगतो की महिपतने काहीही बोलू नये, यासाठी काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल. हे ऐकून प्रिया अजूनच घाबरते. दुसऱ्या एका अज्ञात ठिकाणी सुमन कैदेत असते. तिची अवस्था खूपच वाईट झालेली असते. ती देवाकडे प्रार्थना करत असते की अर्जुन आणि सायलीने तिला शोधून काढावं. नागराज तिला दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी करत असतो. त्या गडबडीत सुमन एक छोटीशी बांगडी तिथेच टाकते, जेणेकरून मागे काहीतरी पुरावा राहावा. हाच पुरावा पुढे खूप महत्त्वाचा ठरणार असतो. अर्जुन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये येतो. तो एका कॉन्स्टेबलला नागराजवर लक्ष ठेवायला सांगतो. त्याचवेळी महिपतची चौकशी अजून वाढवली जाते. बराच वेळ सहन केल्यानंतर महिपत शेवटी सांगतो की जर त्याला संरक्षण मिळालं तर तो सगळं सत्य सांगायला तयार आहे. अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावद एकमेकांकडे पाहतात आणि अर्जुन ठामपणे सांगतो की सत्य बाहेर येणारच आहे. भागाच्या शेवटी प्रेक्षकांना धक्कादायक घडामोडी पाहायला मिळतात. नागराज रात्री कुणाला तरी भेटायला निघतो. प्रिया काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुनला सुमनबद्दल एक महत्त्वाचा धागा मिळतो. सायली अर्जुनला विचारते की आपण सुमन काकूंना शोधू शकू ना. त्यावर अर्जुन ठामपणे सांगतो की सुमनची सुटका तर होणारच आहे आणि खरा गुन्हेगारही लवकरच समोर येणार आहे. हा भाग प्रेक्षकांची उत्सुकता कमाल पातळीवर नेऊन ठेवतो. पुढील भागामध्ये सत्य उघड होणार का, नागराज आणि प्रियाचा खरा चेहरा समोर येणार का आणि सुमनची सुटका कशी होणार, हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे. तुम्हाला हा पुढील भागाचा सारांश कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला